मित्रांनो, माझं नाव गजानन होता वाघमारे। मी इकडे जंगलामध्ये आलेला आहे आणि तुम्हाला असं झाड दाखवत आहे मित्रांनो। हे झाड जंगलामध्ये असते, खूप कमी प्रमाणामध्ये मिळणारं झाड आहे मित्रांनो। याला महापुरुष असं म्हणतात। महापुरुष ऐकलं असेल तुम्ही, खूप याच्यामध्ये वर्णन आहे, या आयुर्वेदिकमध्ये वर्णन आहे या झाडाचं। तर हे झाड मित्रांनो, याचा लाभ तुम्ही नक्की घेऊन बघा। आम्ही जंगलाच्या ठिकाणी आलेला मित्रांनो, बघून घ्या। हे सगळीकडे जंगल ठिकाण आहे आणि अशा औषधीसाठी जंगलामध्येच यावं लागते, कारण तर असे झाडं गावामध्ये खूप कमी भेटते। तर मित्रांनो, हे झाडाचं तात्पर्य सांगायचं म्हणजे असं आहे की हे झाडाची साल, हे झाड तर कुणाला खूप भारी थंडी वाजत असेल, कुणाची थंडी थांबत नसेल, म्हणजे थंडी ताप तर असंही कुणाला येत असेल, तर या झाडांची साल काढून जर त्याच्या हाताला जर बांधली तर मित्रांनो 15 मिनिटांमध्ये थंडी थांबते। आजमवलेलं झाड आहे मित्रांनो, कारण आम्ही स्वतः यूज करतो या झाडांना। त्याचा जर तुम्ही असा सालाचा एक जर पट्टा काढून जर तुम्ही हाताला किंवा तुमच्या दंडाला नसावर जर बांधसाल, तर किती भारी थंडी लगेच 15 मिनिटात थांबते मित्रांनो। कारण तर हे औषध इतकं पॉवरफुल आहे, या झाडाचं नावच असं महापुरुष असं दिलेलं आहे। कारण तर अजून मित्रांनो, हे लहान मुलांसाठी खूप फलदायी आहे आणि खेडेगावामध्ये याचा भरपूर वापर करतात। असं लहान बाळं जे असतात त्याच्या अंगावर मिऱ्या पडणं आणि ते कंबर एकदम वाळून जाणं, अशा प्रकारामध्ये लहान मुलं जर होत असेल, त्याला खेड्यामध्ये असं शोभनी असं बिमारी म्हणतात। शोभनी खेड्यामध्ये अलग म्हणल्या जाते आणि डॉक्टरच्या पर्यायानं अलग म्हणल्या जाते। तर तशा लेकराला जर तुम्ही जर या झाडाचा पाला, हे झाडाचा पाला जर तुम्ही जर पाण्यामध्ये जर उकळून जर त्याला तुम्ही सारखी 7-8 दिवस जर आंघोळ जर घातली, तर त्याचं शरीर सुधारायला लागते मित्रांनो। आणि त्याच्या अंगावर जे झुरळ्या पडल्या, मिऱ्या छोटे मिऱ्या पडतात, ते मिऱ्या सगळ्या कमी होऊन ते मुलाची तंदुरुस्ती व्हायला लागते। कारण तर हे झाड एवढं पॉवरफुल आहे मित्रांनो। फक्त लहान बाळाच्या तोंडामध्ये झाडं जाऊ देऊ, म्हणजे पाणी वगैरे जाऊ द्यायचं नाही, कारण तर थोडंसं झाड विषारी असते, पण ताकदवर असते झाड हे। लहान बाळाच्या तोंडामध्ये जाऊ द्यायचं नाही। बाकी तुम्ही आंघोळ घालू शकता आणि मोठ्या माणसाला याचा तुम्ही पट्टा करून, या सालीचा पट्टा करून हाताला थंडीसाठी बांधू शकता। तर खूप खतरनाक औषध आहे मित्रांनो, रामबाण विलाज आहे हे, महापुरुषाचं झाड असं म्हणतात त्याला। तुम्ही नक्की वापर करून बघा मित्रांनो। जर तुम्हाला अजून कोणत्या औषधीवर व्हिडिओ, बिमारीवर व्हिडिओ बनवायचा असेल, तर तुम्ही नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा किंवा आम्हाला कॉल करून सांगू शकता। आम्ही तुम्हाला त्या औषधीवर नक्की व्हिडिओ बनल। आम्ही जंगलामध्ये आलेला आहे, हे आमचे पाहुणे आहे आणि यांना पण एवढी आयुर्वेदिकची माहिती आहे की खूप माहिती आहे, कारण तर यांनी जंगलामध्येच राहणारे आहे, आम्ही जंगलामध्ये राहणारे आदिवासी आहे। तर आम्हाला तुम्ही नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।